विठ्ठलाप्पा ननावरे ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष आहेत इंदापूर नगर परिषदेचे, यांचं पहिल्यांदा मी स्वागत करावं असं प्रदेशाध्यक्ष विनंती. त्याचबरोबर राजेश शिंदे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर नगर परिषद यांचं देखील स्वागत करावं. माननीय राजेशजी शिंदे, माननीय काका शेटे पाटील नगरसेवक यांनी विद्यमान नगरसेवक यांचं देखील पक्षामध्ये स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर गणेशजी राऊत विद्यमान नगरसेवक यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक स्वागत टाळ्याच्या गजरात सर्वांनी करायचं आहे. त्याचबरोबर माननीय सुधाकरजी ढगे नगरसेवक इंदापूर नगर परिषद यांचं स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी करावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर संजयजी शिंदे विद्यमान नगरसेवक नुकतेच निवडून आलेले संजयजी शिंदे यांचं देखील स्वागत करावं. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये माननीय वसीमभाई बागवान नगरसेवक विद्यमान नगरसेवक ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले बागवान यांचं देखील स्वागत करीत आहोत. हाजी नवाब बागवान नगरसेवक म्हणून विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेले हाजीबाई यांचं देखील भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर अनिल अण्णा पवार विरोधी पक्ष नेते अर्थात सभागृहाचे विरोधी पक्ष नेते इंदापूर नगर परिषद यांचं देखील विशेष स्वागत करीत आहोत. पुढचे अविनाशजी बखरे माजी नगरसेवक यांचं देखील भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये रविदादांनी स्वागत करावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर अनिलजी राऊत माजी नगरसेवक तथा माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं देखील स्वागत करण्यात यावं. दादासाहेब सोनवणे माजी नगरसेवक यांचं देखील स्वागत करीत आहोत. प्रभाकरजी खाडे माजी सरपंच लाखेवाडी प्रभाकरजी यांचं देखील स्वागत करीत आहोत. वैभव सर्जीराव जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. भारतीय जनता परिवारामध्ये आपलं टाळ्यांच्या गजरात स्वागत केले गेले पाहिजे. माननीय श्रीकांतजी दंडवते माजी सरपंच नरसिंगपूर अर्थात मीरा नरसिंगपूर आपले लाडके देवाभाऊ यांचं दैवत असलेला मीरा नरसिंगपूरचे माजी सरपंच माननीय श्रीकांतजी दंडवते. त्याचबरोबर महेशजी जठार ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय. महेशजी जठार उमेशजी क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते इंदापूर यांचं देखील स्वागत करीत आहोत. समीरजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते इंदापूर. त्याचबरोबर हुसेन मुलानी रासप शहराध्यक्ष इंदापूर शहर. गोरखजी पवार सामाजिक कार्यकर्ता इंदापूर तालुका. त्याचबरोबर गुट्टू मोमीन सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाज इंदापूर तालुका. इम्रान शेख युवा नेतृत्व मुस्लिम समाज इंदापूर तालुका. त्याचबरोबर नौशाद मुलानी संदीपजी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते. दादासाहेब जगताप ग्रामपंचायत सदस्य वडापुरी. दादासाहेब बागल चेअरमन विकास सोसायटी. शबीरभाई कुरेशी जिल्हाध्यक्ष कुरेशी समाज इंदापूर. संतोषजी देवकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर अहमद रजा सय्यद अल्पसंख्याकचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर शमशुद्दीनजी शेख यांचं देखील स्वागत करीत आहोत. सुनीलजी अडसूळ यांचं स्वागत करीत आहोत. अभिषेकजी जोशी यांनी पुढे यावं त्यांचं देखील भाजपमध्ये स्वागत करीत आहोत. रियाजजी बागवान त्याचबरोबर मुशीर खान पठाण या दोघांनी देखील पुढे यावं स्वागत करीत. अमोलजी भिसे अक्षयजी जगताप रुपेश सोनी गणेश माने साजन कावरे आकाश जाधव प्रमोद परमेश्वर जाधव शबीर भाई यांचं देखील स्वागत करीत आहोत. धनंजयजी कवितके दत्तात्रय शेलार माजी सरपंच पळसदेव. माननीय पप्पू कलानी माननीय दत्तू शेलार अण्णा देवकर बलभीम मारकड यांचं देखील स्वागत करेल. संदीप कदम
संदीप देवकर या सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर सर्वांचा नामोल्लेख करू शकलो नाही, सर्व हे आपण मोजके प्रवेश केलेत. यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतात, जे माननीय प्रदीप दादांवर प्रेम करतात, या सर्वांचं भाजपा परिवारामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. माननीय ललिंद्र शिंदे, माननीय बंडा पाटील या सर्वांचं भाजपामध्ये स्वागत करीत आहोत. स्टेजवरच्या ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी एक फोटो घ्यावा आणि मग थोडस पुढे जावं, कारण पुढच्या जिल्ह्याचे प्रवेश आपल्याला करायचे. सांगली जिल्ह्यातील एक 5-6 प्रवेश आहेत, कुणी उठायचं नाही. माननीय नामदार खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनातून सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश आपल्या समोर आहेत. मी विनंती करतो पुणे जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांना थोडस त्यांना जागा करून द्यावी, जेणेकरून सांगली जिल्ह्यातील मान्यवर येतील. माननीय बाळासाहेब दत्तात्रय होलमोरे, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचबरोबर ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब दत्तात्रय होलमोरे, त्याचबरोबर अस्मिता बाळासाहेब होलमोरे यांना देखील विनंती करतो, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. माननीय राजेंद्र महादेव माळी, माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सांगली, माननीय राजेंद्रजी महादेव माळी यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर विष्णू आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेडक, अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याचे विष्णू भाऊ यांचं देखील स्वागत करीत आहोत. त्यांच्या सोबत सूरज प्रकाश खाडे, त्याचबरोबर तुकारामजी निकम, मोहनजी पाटील, दिनकर आबा पाटील, अनिकेतजी पाटील, ह्या सर्व मिरज आणि परिसरातील विधानसभा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय रविदादा, आपल्या सर्वांचे लाडके यशस्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करतो की दादा आपण सर्वांचं स्वागत करावं. टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे. राष्ट्रप्रथम, पक्ष त्यानंतर आणि शेवटी मी, या विचारावर काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व मिरज विधानसभा, त्याचबरोबर इंदापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा सोहळा इथं सुरू आहे. भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजयाच्या घोषणा हात वर करून दिल्या गेल्या पाहिजेत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे मातरम. माननीय खाडे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण ओळख सांगा, सगळं सांगा. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. मी बाळासाहेब होलमोरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विद्यमान डायरेक्टर, गेले 10 वर्ष विद्यमान डायरेक्टर आहे. आणि आदरणीय आमचे नेते भाऊ यांच्या विरोधात मी अधिकृत पक्षाचा 3 वेळा आमदारकी लढवली, खूप प्रयत्न केला. पण आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय चव्हाण साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे नेते सुरेश भाऊ खाडे यांचे विचार पटले, म्हणून आम्ही आज या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालो. आम्ही सर्वांचे आभार मानतो की आम्हाला सामावून घेतला. आजपासून ताकदीनं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, ताकदीनं आणि नम्रपणे सेवा देण्याचं काम करू, एवढंच मी आश्वासन देताना थांबतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकत्र दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे.
बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आपल्याला खरं तर सांगायला आनंद होतो. इंदापूर तालुका असेल, सांगली तालुका असेल आणि वाई तालुका अशा सर्व विविध तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे अशा सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, विशेष करून प्रकाश दादा असेल आणि आदरणीय बाळासाहेब असतील यांनी आज पार्टीमध्ये प्रवेश केला. मी खरं तर या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर या प्रवेशाला स्वतः चंद्रकांत दादा आणि त्यांच्याबरोबर सर्वजण उपस्थित राहणार होते, परंतु देवेंद्रजी हे पुण्याला जाणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहावं लागत आहे. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु पुन्हा एकदा आपण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आणण्याच्या दृष्टिकोनातून विजन ठेवून काम करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला एक गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करतायत आणि आपला असणारा सगळ्यांचा अनुभव हा एवढा मोठा आहे की आपण सर्वांनी विविध क्षेत्रांमध्ये, विविध समाजांमध्ये, विविध संस्थांमध्ये एकत्रपणे काम केलं. वेगवेगळ्या संस्था या वृद्धिंगत करण्यासाठी असणारं तुमचं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे. त्यामुळे तुमच्या संस्थांचा अनुभव हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पार्टीसाठी फार लाभदायक ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. आपण ज्या विश्वासाने पार्टीमध्ये प्रवेश केला मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडागाऊ दिला जाणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून एक परिवार म्हणून आपण सर्वजण काम करूया आणि महाराष्ट्राला आणि देशाला एक परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा